नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 EVS पार्ट 1 यामधील चॅप्टर नंबर 13 मेथड ऑफ प्रिझर्विंग फूड यावरील एक्सरसाइज पाहणार आहोत। तर त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इयत्ता 5वी मधील पाठ परिसर अभ्यास भाग 1 यामधील पाठ क्रमांक 13 अन्न टिकवण्याची पद्धती यावरील स्वाध्याय पाहणार आहोत। त्यामध्ये क्वेश्चन 1 व्हॉट्स द सोल्युशन, काय करावे बरे। तर त्यामध्ये ए आहे द पापड हॅव बिकम सॉफ्ट अँड मॉइस्ट। द पापड हॅव बिकम सॉफ्ट अँड मॉइस्ट। तर बघा आन्सर पापड सादळले आहेत। तर बघा आन्सर प्लेस द मॉइस्ट पापड्स इन द सन फॉर ड्राइंग। इफ they are dried for 3 to 4 days continuously, their moist content will be vanish and they can be become crispy again if there is microwave oven in the house. We can also dry them by placing them in the oven for 1 to 2 seconds. Later, these papads should be stored in an airtight container. Second B, fruit like mangoes, amlas, guavas, and vegetable like peas, onions, tomatoes, fenugreek are needed all year around. They are unavailable in plenty only in certain season. Answer पहा आंबा, कैरी, आवळा, पेरू अशी फळे, तर मटार, मेथी, कांदा, टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात। हे वर्षभर वापरायचे आहेत। तर आन्सर वी कॅन हॅव देम throughout the year by making pickles, jam, juices and drying them in the sun. Question 2 use your brain power. use your brain power. जरा डोके चालवा। त्यामधला पहिला प्रश्न आहे ए सेमोलिना म्हणजे सेवैया डू नॉट गेट स्पॉइल्ड for a very long time, but kheer made from them spoils easily. Why is this so? शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात, परंतु शेवयाची खीर लवकरच खराब होते, असे का? तर आन्सर सेमोलिना is a dry product and does not have moisture in it, so it does not get spoiled easily. But kheer is made by adding milk to the semolina, which is perishable. Therefore kheer made from milk gets spoiled. नंतर बघा क्वेश्चन 3 find the and correct the wrong statement. चुकी बरोबर ते सांगा, चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा। त्यामध्ये ए आहे व्हेन समथिंग इज बॉइल्ड द मायक्रोवेव्ह ऑर्गॅनिझम इन इट आर रिस्टोर्ड। पदार्थ उकडतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो। आन्सर इज करेक्ट म्हणजेच बरोबर। बी युअर फूड डज नॉट गेट स्पॉइल्ड व्हेन मायक्रो ऑर्गॅनिझम बिगेन टू ग्रो इन इट। आन्सर इनकरेक्ट। सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही। तर आन्सर चुकीचे आहे। युअर फूड गेट स्पॉइल्ड व्हेन मायक्रो ऑर्गॅनिझम बिकम इट ग्रो इन इट। सी फूड स्टॉप्स
dried in summer cannot be used for the rest of the year. उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत. तर आन्सर इनकरेक्ट. फूड स्टफ dried in summer can be used for the rest of the year. बघा पहा, उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाही. आन्सर इज इनकरेक्ट. नंतर डी, फूड स्टफ गेट warmth when put in the fridge. आन्सर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. तर आन्सर इनकरेक्ट म्हणजे चुकीचे. फूड स्टफ गेट coiled when put in a fridge. क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ए, व्हॉट्स आर द डिफरंट मेथड ऑफ प्रिझर्विंग फूड. आन्सर, अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते. तर आन्सर, द डिफरंट मेथड्स ऑफ प्रिझर्विंग फूड आर ड्राइंग, कूलिंग, बॉइलिंग, प्लेसिंग इन अ एअरटाइट कंटेनर, ॲडिंग प्रिझर्वेटिव्ह. बी, why do you avoid eating food that has got spoiled. खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो. तर आन्सर, फूड गेट स्पॉइल्ड when microorganisms grow in it. If we eat the food that has spoiled, it can causes a stomach ache, diarrhea, vomiting, etc. The nutrition value of such food is also reduced. Sometimes it can even threaten life. Answer C. Question 4 मधील C. Why do we make jam from fruits. फळांची मुराबे का केले जातात. तर आन्सर, we do not get all the fruits throughout the year. In order to enjoy them and to preserve them for a long time, we make jam from fruit. D, what are preservation. परिरक्षकाचा वापर कशासाठी करतात. तर आन्सर, certain substances are added to jam and pickle to preserve them from a long time. They are called preservative. शुगर, साल्ट, स्पोटिडा म्हणजेच हिंग, मस्टर्ड ऑइल अँड विनेगर आर एक्झाम्पल ऑर प्रिझर्वेटिव्स. ई, फाइंड आउट द नेम्स ऑफ द डिफरंट स्पीसीज. Also find out which a part of their plant they are. मसाल्याचे विविध पदार्थ कोणते आणि ते वनस्पतीचे कोणते भाग आहेत. तर आन्सर 1, पेपर, cardamom and cloves are seeds. Second, cinnamon in the bark is the bark. Third, billy leaves, curry leaves and leaves. Question number 5, fill in the blanks. A, in रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. In winter stuff remains unspoiled for a longer period. B, grain are dried in the sun before storing. Spores of fungus are present in air. Food in which microorganisms grow is bad for health. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पाठ नंबर 13 वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.